तर पंचांकडून इशारा आलेला आहे, सामन्याला सुरुवात होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू जितेंद्र यांच्यासाठी. चांगला चेंडू मानावा लागेल. अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता. चांगली सुरुवात साष्टीकर पाडा संघाकडून. अजय आणि जितेंद्र अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दशरथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला दशरथ शेळका याच्याकडून. बघा 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी गावदेवी स्पोर्ट्स साई आधार स्पोर्ट नागले संघाला. यापुढचा चेंडू चांगला होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण होत आहे परंतु थोडी सुस्ती दाखवली गेली यावेळी क्षेत्ररक्षकाद्वारे आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली, ती म्हणजे 2 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला दशरथ शेळका याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडूचा जर विचार केला तर निर्धार चेंडू टाकलेले होते. तिसऱ्या षटकावर 2 चेंडू येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दशरथ. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर विचार करायला गेला तर 4 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण या 2 फलंदाजांना. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज दशरथ शेळका. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मानावी लागेल यावेळी कारण पहिल्या जर विचार करायला गेला तर पहिल्या षटक मैदानामध्ये चालू आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले गेले, त्याच्यानंतर 2 चेंडूवर 4 धावा आल्या, त्याच्यानंतर 5वा चेंडू निर्धार चेंडू. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर अशा प्रकारे पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर बिन बाद 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज परंतु शेवटच्या चेंडूवर थोडीशी दिशाभूल झाली आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवला गेला. इथे जितेंद्र तुंबडा या फलंदाजाने आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली, ती म्हणजे 10. तो वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज भावेश शेळका. डाव्या हाताचा फलंदाज आहे. स्ट्राईकला बघितलं तर अजय कोदे. खरोखर डाव्या हाताच्या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये जर बघायला जर विचार करायचा गेला तर चांगली फलंदाजी केलेली आहे. तो ह्या मॅच मध्ये बघावं लागेल अजय याला. चला थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा कारण आपण बघतोय उजव्या हाताला बघितलं तर डोंगर आहे आणि जसा जसा दिवस मावळत जाईल तसा तसा डोंगराचा जो आडोसा आहे तो मैदानाच्या आतमध्ये येईल. प्लीज थोडंसं सहकार्य करा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातोय थर्ड मॅनच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
बघा 3 षटकाचा सामना असण्या कारणाने आता मात्र चांगला फटकेबाजी करावी लागेल 2 फलंदाजांना आणि तशीच फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला. अजय कोदे याच्याकडून दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि नक्कीच आपला इरादा स्पष्ट करतोय की आम्ही मोठी धावसंख्या धावफलकावर लावणार आहे. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती इनसाइड एज आणि इज गॉन. यस, फलंदाज मात्र बाद होतोय. अजय सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट. बघा चांगली फलंदाजी करत होता अजय कोदे, मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय भावेश शेलगाने. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. धावफलक आपण पाहतो 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. नव्याने फलंदाज भरत भीज येतोय. लेफ्टी फलंदाज बाद झाल्यानंतर लेफ्टी फलंदाज हा इन झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती भरत भीज या फलंदाजाने आणि त्याला पुन्हा एकदा प्रमोट केलाय. पहिला चेंडू हवेमध्ये केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बघा पहिल्या मॅच मध्ये षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं, या मॅच मध्ये चौकाराने त्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर ठोकले तर देवीदास बीज हे त्यांचे बंधू आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा पहिला चौकार आलेला आहे, मग त्याचे षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. या चौकाराने धावफलक 20 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या मॅच मध्ये षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं, या मॅच मध्ये चौकाराने ओपन केलंय. भावेश थोडासा महागडा ठरताना दिसतो 20 धावा धावफलकावरती. बघा बागे चेंडू निघून चालाय फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक होता तिकडे. तोपर्यंत 2 धावा ह्या पडून पूर्ण केल्या गेल्यात. लक्षात घ्या जो पडदा आहे त्या पडद्याच्या त्या साईडला चेंडू जर गेला तरच डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील. पडद्याच्या या बाजूला जर चेंडू राहिला तर तुम्हाला धावा या पडून पूर्ण करायच्या असतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला राजावली ऐमदेवी राजावली बी आणि साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की लगेच या चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. फुलटा चेंडू मिस टायमिंग झालाय आणि झेल देखील ड्रॉप झालाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक 23 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडासा मिसकमेंट झाला होता या अगोदर. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी आहे, या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. भावेश शेलका आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती. थोडासा महागडा जरूर ठरलाय, मात्र एक विकेट देखील त्याने मिळवलंय. पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हे बघा झेल ड्रॉप. पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. या अगोदर भरत याला आणि यावेळेस जितेंद्र तुंबडा याला. 2 धावा पण पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने 25 या धावसंख्येवरती 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणखीन एक षटक बाकी आहे. या षटकानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. बघा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या, मात्र जिंकलेल्या आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये बघूया किती धावा या धावफलकावर लागतायत. तर वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोपाल धोदडे याला. बघा निर्णायक 6 चेंडू असेल. यावेळेला बघायला गेलं तर गोलंदाजावर थोडासा दबाव असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागते आणि त्या दबावामधून बाहेर पडावं लागेल, कारण डाव्या हाताचा फलंदाज बघायला गेला तर स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय भरत हा फलंदाज आहे.
तर शेवटचं षटक निर्णायक षटक असेल 6 चेंडू. बघूया गोपाल गोलंदाजी मार्कवर राईट मोहर विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता पण तो डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडे इशारा येतोय. या चेंडूवर 2 धावा येतात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 27 धावा. भरत याला आपण बघतोय चांगली फलंदाजी करतोय. 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे पुन्हा एकदा गोपाल. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जसा तसा ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केले गेली. मिस फील्ड होते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. बघा तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. खराब थ्रो मी तर म्हणेन कारण 2 धावा होत्या. तिसरी धाव आली नसती परंतु जो थ्रो केला गेला तो थोडा चुकीचा होता आणि त्याचाच फायदा इथे फलंदाजांना बघायला मिळतोय. 3 धावा 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 30 धावा. गोपाल जर बघायला गेलं तर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा मोजते. निर्णायक षटक आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर बघायला गेलं तर शतरक्षकाचा साथ खूप मिळणं गरजेचं आहे कारण 6 चेंडू असतात शेवटच्या आणि शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून. या पुढचा चेंडू आपण आता बघूया. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 31 धावा. धावफलक आपण जर बघितलं तर अडचणीमध्ये जात असताना डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या सध्या तरी पाहायला मिळत आहे. मिसटायमिंग झालाय. गोपाल आलाय स्वतः गोलंदाज. मात्र बघा गोपाल हा झेल पकडू शकलेला नाहीये. बघा झेल फार महत्वाचा होता मात्र झेल हा पकडता आलेला नाहीये. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 3 आणि या 3 चेंडूमध्ये आपण बघितलं ना तर 8 धावा ह्या खर्च केल्यात. कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय गोपाल धोदडे हा गोलंदाज. धावफलक 33 धावा. स्ट्राईकला आपण बघतो जितेंद्र तुंबडा आहे. चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलेला फलंदाज. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असेल त्याच्याकडून आणि हा मोठा फटका येतोय की काय परंतु या वेळेला शतरक्षकाला निवडलं गेलंय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर जितेंद्र तुंबडा. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवून द्या. चला थोडीशी घाई करा आणि आपला नेक्स्ट बॅट्समन पाठवून द्या लगेच. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धावा लागल्या 33 धावा. एक चांगली धावसंख्या मानावी लागेल या 3 षटकामध्ये सध्या तरी. की जर विचार करायचा गेला तर 11च्या सरासरीने पुढे वाटचाल करत आहे साई आधार नागले संघ. धावसंख्या झालेली ती 33 धावा. सुनील तुंबडा येतोय. सुनील तुंबडा किरण तुंबडा 2 नावं आहेत. तर प्रथम अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा धावसंख्या 40च्या घरामध्ये पोहोचू शकते. आणखीच एक विध्वंसक फलंदाज आहे. भरभक्कम शरीरयष्टीचा पॉवरफुल हा फलंदाज आपण पाहतोय. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या फेरीचा प्रयत्न कदाचित जर झाला असता तर ही दुसरी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती मात्र एकच धाव मिळाली. या सिंगल धाव्या धावफलक 34 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत. तर शेवटचा चेंडू असेल गोपाल हा गोलंदाज. आपण बघतो गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन मैदानामध्ये 5 चेंडू टाकून झालेले. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. सामोरे फलंदाज बघतोय आपण भरत. डाव्या हाताचा फलंदाज आहे. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ निर्धार चेंडूची सांगता होते. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34 आणि 35 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं आहे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा संघाला. तर बघूया आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ होते आजच्या दिवसामध्ये. जर बघायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय आई मरुदेवी राजावळी बी हा संघ आलेला होता. दुपारच्या सत्रामध्ये बघतोय आपण गावदेवी स्पोर्ट हॅलो
या कुठल्या संघाचं नशीब इथे उजळेल नवघर संघ. तर निघालाय साई श्रद्धा ससून अवघर आणि त्यांच्या समोरचा संघ आहे. पाहूया कुठला संघ आहे. तर मरुदेवी राजावली संघाला इथे बाय मिळालेली आहे. साई श्रद्धा आणि ससून अवघर असा मॅच होईल. तर राजावली संघाला बाय असेल. चला अशा प्रकारे चिठ्ठ्यांचा ड्रॉ उडालेला आहे ना आणि आई मरुदेवी बी संघाला बाय मिळालेले आहे. तर चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे 18 चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष्य विजयासाठी पूर्ण करायचं आहे. गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा संघाला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. आणि साष्टीकर पाडा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ झालेला आहे. आपण पाहतोय आई मरुदेवी राजावली बी या संघाला बाय मिळालेली आहे. म्हणजे या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो श्री साई श्रद्धा ससून अवघर या संघासमोर 2 हात करेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच नागले संघ. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आणि शास्त्रीयपाडा टीमला विनंती आहे की आपण लगेच आपली सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 35 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. चला 35 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी ऋतेश आणि भावेश. या पुढचा पहिला चेंडू आपण बघतोय खेळून काढलेला होता आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या चेंडूवर विकेटचं पतंग होताना बघतोय आपण. ऋतेश सारखा फलंदाज बाद होतोय. बघा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती विकेट ही डाऊन झालेली आहे. बिग ब्लो मोठा आधार दिला गेला आहे. गावदेवी शास्त्रीकरपाडा टीमला एक मोठी विकेट्स मिळालेली आहे. ऋतेश शेलकासारखा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. क्षमता होती त्या बॅट्समन आपण पाहतोय कुठल्या क्षणी सामन्याचं चित्र पलटवण्याची, मात्र तो फलंदाज बाद होऊन माघारी परतलेला. पहिल्याच चेंडूवरती सुनील तुंबडा या गोलंदाजाला यश मिळालंय. रोहिदास येतो. रोहिदास वाघात न्यू बॅटर. 35 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. कमीत कमी आपण पाहतोय किंवा जास्तीत जास्त 12 किंवा 11 धावा या पंचांनी 9 चेंडू इथे घोषित केला. बघा
क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला इथे शाबासकी मिळालाय, मात्र पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. नो बॉल म्हणजे 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातात, कारण कमरेच्या वरती हा चेंडू होता आणि नक्कीच इथे दंडित केला गेलाय गोलंदाजाला. नो बॉल. चला रिव्ह्यू घेतलाय. चला पाहूया कशा प्रकारे हा चेंडू हाताला गेलाय. सध्या जर आपण पाहतो कमरेच्या वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला पाहूया. नो बॉल असेल. कमरेच्या वरती चेंडू जर असेल तर नो, मात्र हा चेंडू छातीवरती आहे म्हणजे हा चेंडू आहे नो बॉल. बट एक चुकीचा डिसिजन मित्र म्हणेन, कारण चेंडू भरपूर वरती होता आणि रिव्ह्यू घेतला गेला आणि रिव्ह्यू हा मी तर म्हणेन अनसक्सेस झालेला आहे. म्हणजे यानंतर रिव्ह्यू मिळणार नाही सायादार या टीमला. ऑन साईडला फटका केला. चेंडू तो स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव मिळाली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 2. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी बघायला मिळते आपल्याला सुनील याच्याकडून. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा पहिल्याच चेंडूवर विकेट आलेला होता. दुसरा चेंडू जर विचार करायला गेला तर नो चेंडू हाताळला होता. त्याच्यानंतरचा चेंडू फ्री हिट होता, परंतु त्या फ्री हिटच्या चेंडूवर एकच धाव दिली होती गोलंदाज सुनील यांनी आणि अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातोय. बघा बॅटच्या स्वरूपात धावा येताना दिसत नाहीये, मात्र एक्स्ट्रा धावा कुठेतरी खर्च केल्या जात आहेत. नक्कीच त्या एक्स्ट्रा धावा घातक ठरतील की काय नागले संघाला येणारा काल सांगून जाईल. बघा 18 चेंडूमध्ये 35 धावा जमवायच्या होत्या, विजयासाठी लक्ष होतं. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. चेंडू जातो सीमारेषेच्याकडे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मय झालं होतं, परंतु चांगली कॉलिंग येते यावेळी नॉन स्ट्राईकच्या एंडवरून आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली, ती म्हणजे 5 धावा. सुनील तुंबडा काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. निर्धार चेंडूची सांगता. बघा प्रत्येक षटकामागे जी सरासरी मेंटेन करायची होती ती म्हणजे 11च्या थोडीशी पुढे म्हणजे 12 धावेची सरासरी मेंटेन करायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 5च धावा या गोलंदाजाने दिलेल्या आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल सुनील तुंबडा याच्याकडून. पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्र खाली आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली, ती म्हणजे 7 धावा. बघा पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा यायला हव्या त्या धावा आलेल्या नाही आहेत, फक्त 7 धावा आल्यात. इकडे आणखीन जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी ही प्रति षटकामागे आता ठेवावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. जितेंद्र येतोय. जितेंद्र तुंबडा
दुसरा षटक हाताळण्यासाठी यावेळेस बघा पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक येते, 2 शतरक्षक आले होते, 2 शतरक्षकांमध्ये टक्कर झाली आणि झेल हा सुटला गेला. बघा 2 बंधू आले होते आणि 2 बंधूंमध्ये ही टक्कर झाली. कॉलिंग झालं नव्हतं आणि कॉलिंग झालं नसल्या कारणाने हा झेल ड्रॉप झाला आणि फलंदाजाला संधी मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. जितेंद्र तुंबडा आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल. चेंडू आपण पाहतोय तुमच्या थोडासा बाहेर आताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडूला सोडून दिलं होतं फलंदाज रोहिदास वाघात या फलंदाजाने. कुठेतरी निर्णय चुकीचा ठरलाय कारण हा चेंडू डॉट आलाय. प्रदीप मी तर म्हणेन हे निर्णायक षटक असेल, ह्या षटकामध्ये टर्निंग पॉईंट असेल ह्या सामन्याचं. या पुढचा चेंडू बघा, शतरक्षक आहे तिथे, शतरक्षकाला निवडलं गेलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसते. चला विकेट, चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. चला बॅट्समन थोडीशी घाई करायची, आणखीन 2 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. धावफलक 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 26 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा. नव्याने बॅटर येतोय देवेंद्र ठाकरे. इकडे मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 26 धावा. हेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर देवेंद्र ठाकरे. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतो आणि देवेंद्र मध्ये ती धमक आहे का मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी थोडासा अडचणीमध्ये संघ सापडलेला आहे कारण षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जितेंद्र तुंबडा याच्याकडून. या पुढचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळी 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. तर ह्या चेंडूवर 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 11 धावा. झेल झाला असता तर कदाचित या 2 धावा देखील थांबवू शकला असता, मात्र झेल ड्रॉप झाला. कुठेतरी नियंत्रण चुकलं होतं त्या क्षेत्ररक्षकाचं. चेंडू अडवण्यासाठी गेला, झेल तर असती तर 2 धावा आल्या. धावफलक 11 धावसंख्येवरती. दरगस पाण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. फक्त एक सिंगल धाव मिळाली, जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल धावाने धावफलक 12 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. की या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज आहे साष्टीकर पाडा संघाला आणि तो मोठा फटका बघूया. आपण बघतोय भावेश शेळका याच्या बॅटमधून येतोय की काय. मोठ्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय, यष्टीरक्षक येतोय, अशा प्रकारे जेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. षटक क्रमांक 2 संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावांचा पाठलाग करताना 12 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 6-23 हे समीकरण. पाहूया शेवटचं षटक घातल्यासाठी कुठला गोलंदाज येईल. आपण पाहतो देवेंद्र ठाकरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये येईन आहे. कुठल्या क्षणी ह्या सामन्याचं चित्र पलटवू शकतो देवेंद्र ठाकरे. आणि बघा नव्याने फलंदाज येतोय दशरथ. दशरथ थोडासा उशिराने आलाय. दशरथ जर अगोदर जर आला असता तर ह्या सामन्याचं चित्र आणखी थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र दशरथ आहे त्याच्यावरती नक्कीच आशा पल्लवीत असतील शाष्टेकरपाडा टीमच्या आणि त्यांच्या पाठीराखांच्या. 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6-23 हे समीकरण. जर विचार करायला गेला तर 6 चेंडूमध्ये 25 धावा झाल्या होत्या. जे आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये सरपंच उपसरपंच चषक टिवडीमध्ये झालेला होता त्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर 81 धावा चेस झाल्या होत्या आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना सलील सारखा एक फलंदाज होता
जीवतारी बोलीज संघाचा आणि त्या 25 धावा पूर्ण केलेल्या होत्या. परंतु यावेळी समीकरण थोडंसं वेगळं आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. तर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते कमलाकर जाधव. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला दिशा दिली गेली. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचलला गेलाय. देवेंद्र मार्फत षटकार ठोकला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय म्हणजे मोमेंटम मिळालाय. खराब चेंडू, मी तर म्हणेन खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला यावेळी देवेंद्र याच्याकडून. कारण फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला देवेंद्र यांनी आणि चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी जातोय. लक्षात घ्या, तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फक्त 15 सेकंद असते. लक्षात घ्या, रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदात तुम्ही रिव्ह्यू घ्या. तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, त्यानंतर मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळणार. आणि लक्षात घ्या, यावेळेस बघा सरळ वाटे खूप चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र पाहतच राहिलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार देवेंद्र ठाकरेच्या बॅट मधून निघालाय. या षटकारात धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 24 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती आशा पल्लवी झाल्यात गादवी शास्त्रीय टीमच्या. नक्कीच देवेंद्र आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण होतो की काय आजच्या दिवसामधली. या पुढचा चेंडू टांगा पलटी घोडा फरार आणि हॅट्रिक षटकाराची पूर्ण करताना देवेंद्र ठाकरे. बघा मेजवानी होती आणि ती मेजवानी स्वीकारली. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. काय सामना झालेला आहे बघा. प्रेक्षकांना संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. देवेंद्र ठाकरे याच्याकडून षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा षटकार येतोय आणि विजय होतोय. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय साई आधार नागले स्पोर्ट्स संघ. हायलक साई आधार नागले. काय फलंदाजी केलेली आहे बघा. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना 4 लगातार षटकार देवेंद्र ठाकरे याच्या बॅट मधून येतात आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देणारा देवेंद्र ठाकरे. चला, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच देवेंद्र ठाकरे. काय तुफानी फलंदाजी केलाय. 4 चेंडू 4 षटकार ठोकले. विजयासाठी 23 धावांची गरज होती आणि 24 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. बघा, मी अगोदर सांगितलं होतं की 25 धावा सुद्धा पार पाडल्या होत्या एका सामन्यामध्ये. आता मात्र 23 धावा होत्या आणि त्या 23 धावा 4 चेंडूमध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि अशा प्रकारे विजय होतोय गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय साई आधार स्पोर्ट नागले संघ. हाडलक नागले संघाला कारण जशी गोलंदाजी करायची होती तशी गोलंदाजी केली नाही. यॉर्क चेंडू टाकायचे होते परंतु फुलटॉस चेंडू टाकून बसले आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला येथे देवेंद्र ठाकरे याच्याकडून. आणि अशा प्रकारे संध्याकाळच्या सत्रामध्ये